सोडा. परत एक. सोडा. परत एक. सोडा. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दुनियाचा प्रदर्शन. या अलगद शर्यतीने डोळे उघडले. ठीक आहे. तर सुरुवातीला थोडक्यात अभ्यासक्रम बघूया आपण. तुमचा प्रॅक्टिकलचा काय आहे 1-2 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया. तुम्ही जवळपास सर्वांनी पाहिलेला असेलच, तरी पण एकदा ओझरतीने जर आपण टाकूया. बघा, एकूण 4 भाग आहेत. एक आहे आसनाचा, दुसरा आहे प्राणायाम, तिसरा आहे क्रिया आणि चौथा आहे बंद मुद्रा. त्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. काही बंधांचा भाग आहे आणि काही मेडिटेशनचा भाग आहे. आसनामध्ये एकूण 5 आसनं आहेत आणि प्राणायामामध्ये एकूण 4 प्राणायाम. क्रियांमध्ये 3 क्रिया आहेत एकूण आणि बंध आणि मुद्रामध्ये एकूण 3 बंध आणि खालचा जो भाग आहे तो रिलॅक्सेशन मेडिटेशन हा वेगळा भाग आहे. तो बंद मुद्रामध्ये येत नाही, पण सहसा सब पॉइंट असल्यासारखा आहे त्याच्यामध्ये, पण तो वेगळाच आहे. रिलॅक्सेशन मेडिटेशन IRT, QRT, DRT त्यालाच एकंदरीत सायकलिक मेडिटेशन असं म्हणायचं आहे. आणि आणखीन एक मेडिटेशनचा भाग आहे नादानुसंधान. म्हणजे एकूण मेडिटेशन किती आहेत तुम्हाला, तर 2 आहेत. एकूण मेडिटेशन 2. ठीक आहे. आता वरचा भाग तर तुम्हाला सर्वांना जवळपास माहितीच आहे. 4थं सेमिस्टर चालू आहे तुमचं. सूत्रनेती, रबरनेती, वस्त्रधोती या क्रिया तर आपल्याला घ्यायच्याच आहेत. परंतु ज्या अनोळखी क्रिया आहेत, आजपर्यंत तुम्हाला माहिती नाहीत अशा प्रकारच्या, IRT, QRT, DRT, सायक्लिक मेडिटेशन आणि नादानुसंधान दोन्ही भाग जर आज झाले तर आज आपण पूर्ण करूया. सर ही थिअरी बघितली आहे सर आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये. हो हो, ठीक आहे. थिअरी बघितली आहे का त्याची? फर्स्ट सेमिस्टर मध्ये ह्या सगळ्या टेक्निकची थिअरी झालेली आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटला बघितलं असेल तुम्ही. हो सर. बरोबर. फर्स्ट सेमिस्टर, ठीक आहे. त्याच्यापूर्वी 1-2-3 सूक्ष्म व्यायाम घेऊयात आपण, कारण आपल्याला रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये आपल्याला गरजेचे आहे. त्याच्यासाठी 1-2-3 प्रकार बघूया. तुम्हाला उष्ट्रासन जमतं का सर्वांनाच? उष्ट्रासन म्हणताय का सर? हो, येतं का, जमतं का सर्वांना? का कॅमल त्रास? पोज ना? हो हो, कॅमल पोज. हो सर. ठीक आहे. आणि शशांकासन तर सोपंच आहे. शशांकासन हो. आणि वज्रासन पण सोपंच आहे. हे 3 हम्म. आसन आणि बाकीचं म्हणजे एक कटीचक्रासन आहे. उभं राहून केलं जाणारं कटीचक्रासन. ठीक आहे. थोडंसं फ्लेक्झिबिलिटी म्हणून थोडासा भाग घेऊया 1-2 मिनिटामध्ये. उठून उभं राहायचंय. बघा, आता एका मेडिटेशन मध्ये उपयोगी पडणारा भाग बघूया. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. एका बाजूला झोपायचं. 1,
2, 3, 4, 6 सोडायचा. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात वर घ्यायचे. हा गुडघ्यापर्यंत आला पाहिजे. 1, 2, एकदम सावकाश सहज गतीनं करायचं आहे. ताण द्यायचा नाही. शरीराशी जबरदस्ती करायची नाही. सहज, जितकं सहज शक्य आहे तितकं सहज. 1, 2, 3, 4, 5, 6. मुळ्यात त्याच्यानंतर दोन्ही हात समोर आणि पिळी द्यायची. एक समोर, व्यायाम करायचं नाही. करतो की मग कसं आता ठेवतो तू खुर्चीवर राहिला कुठं तर उंच पाहिजे रे राहू दे थांब म्यूट करा ना. चाल. परत आणखी एक प्रकार त्याच्यामध्ये दोन्ही हात मागे करायचे आहे. मागे झुकायचं, श्वास घेत मागं झुकायचं आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागं. 1, 2, 3, 4, 5, 6. थांबूया. ठीक आहे. बसून घ्यायचं. परत बसताना सुद्धा उकडूआसनामध्ये बसायचं. त्याच्यानंतर एक एक पाय समोर घेत दंडासन स्थिती आणि त्याच्यानंतर दोन्ही पाय जवळ घेत आपलं जे काही सुखासन आहे, सिद्धासन आहे त्याच्यामध्ये बसायचं आहे. आता बघा, थोडक्यात एक 5 मिनिटामध्ये आपण IRT, QRT, DRT काय आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. त्याच्यानंतर मग आपण त्याचा प्रॅक्टिकलचा अभ्यास घेऊ. सुरुवात बघा, तुमची सुरुवात जी होते ती शेवट पासून होते. बघा, शेवटी जो भाग अभ्यास आहे तुम्हाला तो भाग आपण सुरुवातीला घेतोय. सायक्लिक मेडिटेशन. सायक्लिक म्हणजे त्याच्यामध्ये मध्येच आहे बघा, नावातच आहे. सायक्लिक म्हणजे चक्रीय, मेडिटेशन म्हणजे ध्यान. आणि आता याच्यामध्ये बघा, तर हे तत्व नेमकं कशावरती आधारित आहे? चक्रीय ध्यान हे उत्तेजना आणि विश्रांतीवर आधारित आहे. कशावरती आधारित आहे? तर बघा, आपण ध्यान म्हणलं की सहसा एका ठिकाणी बसून करायचं, शांत बसून करायचं, शरीराची हालचाल नको, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आपण पाहिलेले आहेत. बरेच ध्यान आपण पाहिलेले आहेत. परंतु आता ह्या ध्यानामध्ये मात्र आपण एकाच ठिकाणी बसून ध्यान करत नाही. ह्या ध्यानामध्ये आपल्या वेगवेगळ्या हालचाली होत आहेत. वेगवेगळी आसनं करून घेतली जात आहेत. शवासन घेतलं जात आहे. मंडूकासन, उष्ट्रासन असे वेगवेगळी आसनं करून मग ध्यान साध्य होईल का आपलं? ध्यान साध्य होईल का? तर ते पण आपल्याला तिथं पुढं बघायचं आहे. परंतु आता हे चक्रीय ध्यान जे आहे, ते मग हे नेमकं घेतलेलं कुठून आहे? ही कल्पना कुठून आली? किंवा प्राचीन ध्यान आहे का नवीनतम ध्यान आहे? याच्याविषयी आपण बघूया थोडंसं त्याच्यात. बघा काय म्हटलंय, चक्रीय ध्यान जे आहे, हे मांडूक्य उपनिषदातून घेतलेलं आहे. कोण्या उपनिषदातून? मांडूक्य उपनिषदातून घेतलेलं आहे. मग त्या मांडूक्य उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे का, की अगोदर शवासन करा, मग नंतर कटिचक्रासन करा, मग नंतर परत IRTचा अभ्यास करा, वज्रासन करा, असं हे सगळं सांगितलेलं आहे का त्याच्यात? तर असं काहीही त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही. काहीही सांगितलेलं नाही. फक्त
एक सूत्र आहे त्याच्यामध्ये. त्या सूत्राचा अवलंब करून त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्याच्यामधलं एक तत्व घेऊन ह्या सायक्लिक मेडिटेशनचा त्या ठिकाणी अ, निर्माण केलं गेलं आहे. मग कोणी निर्माण केलं हे? कोण्या ऋषीने केले का? कधी केले? तर बघा, तर सायक्लिक मेडिटेशनचे संशोधक म्हणून यश व्यास या संस्थेचे नागेंद्र स्वामी यांना ओळखले जाते. म्हणजे बघा, अगदी अलीकडच्या काळातील हे चक्रीय ध्यान आहे. अगदी अलीकडच्या काळातील आहे आणि त्यांचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातंय? तर नागेंद्र स्वामी यांना त्याचे जनक असं म्हणून ओळखलं जातंय. मग नेमकं काय आहे? बघूयात एक सूत्र जे आहे त्याच्यामधलं त्या सूत्राविषयी थोडी माहिती घेऊया. म्यूट करा बघा कोणाचं तर ऑडिओ चालू आहे बघा. ठीक आहे बघा. नेमकं तत्व त्यांनी काय याच्यामध्ये उपयोगात आणलेलं आहे मांडुक्य उपनिषदामधलं तर बघा, हे सूत्र आपण बघूया. एकदा वाचूया. बघा काय म्हटलंय. लये संबोधये चित्त विक्षिप्त क्षमये पुन्हा सकषाय विजानिया समप्राप्त तीन चालयेत. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले नेमकं आणि त्याच्यावर नागेंद्र स्वामींनी काय विचार केलाय बघूया त्याचा अर्थ काय निघतो. तर काय म्हणले बघा, जर चित्त मन निष्क्रिय झाले असेल तर त्याला सक्रिय करा. त्याला काय करायचं आहे? सक्रिय करा. आणि जेव्हा ते सक्रिय चित्त अशांत असेल तेव्हा त्याला परत शांत करा. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघा, जर मन परिपूर्ण समतोल स्थितीला पोहोचले, शांत झाले असेल, तर त्याला पुन्हा त्रास देऊ नका. म्हणजे बघा काय आहे, नेमकं काय म्हणणं आहे. म्हणजे एकदा उत्तेजित करा असं म्हणत आहेत, एकदा शांत करा म्हणत आहेत, पुन्हा उत्तेजित करा म्हणत आहेत, पुन्हा शांत करा असं म्हणत आहेत आणि एकदा का शांत झालं, की पुन्हा त्याला त्रास देऊ नका, असा त्यामागचा अर्थ आहे. आणि या सायक्लिक मेडिटेशनमध्ये या तशाच गोष्टी घडणार आहेत. सुरुवातीला आपल्याला शांत व्हायचं आहे, त्याच्यानंतर पुन्हा उत्तेजित व्हायचं आहे, पुन्हा शांत व्हायचं आहे, पुन्हा उत्तेजित व्हायचं आहे. शांत होण्याच्या ज्या क्रिया आहेत वेगवेगळ्या, शांत होण्याच्या क्रिया कशा-कशातून घडत आहेत? आय-आर-टी मधली पहिली जी क्रिया आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर क्यू-आर-टीमध्ये दुसऱ्यांदा आपल्याला शांत व्हायचं आहे परत आणि डी-आर-टीमध्ये तिसऱ्यांदा परत शांत व्हायचं आहे. डी-आर-टी म्हणजे डीप रिलॅक्सेशन टेक्निक. डीप रिलॅक्सेशन टेक्निक. याच्यामध्ये एकदा का शांत झालं, पुन्हा त्याला त्रास द्यायचा नाही. म्हणजे शांत असं राहू द्यायचं. म्हणजे पुन्हा डी-आर-टीच्या नंतर कोणती आसनं वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला करायची नाहीत. म्हणजे पुन्हा आपल्या मनाला किंवा आपल्या शरीराला उत्तेजित त्या ठिकाणी करायचं नाही. आणि आय-आर-टीमध्ये विश्रांती घेतलेली आहे. परंतु कटिचक्रासनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, परत उत्तेजित करायचं आहे. परत क्यू-आर-टीमध्ये म्हणजे क्विक रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये परत विश्रांती घ्यायची आहे. परत शांत करायच्या शरीराला, मनाला आणि त्याच्यानंतर परत अ, शश अ, वज्रासन, शशांकासन, उष्ट्रासन या तिन्ही आसनामध्ये परत शरीराला उत्तेजित करायचं आहे आणि परत डी-आर-टीमध्ये परत आपल्या शरीराला शांत करायचं आहे. म्हणजे हे एक प्रकारचं चक्र आहे आणि डी-आर-टीच्या ठिकाणी ते चक्र काय होतं? पूर्ण होतं. हे वेगवेगळे ध्यान नाहीत. आय-आर-टी, क्यू-आर-टी, डी-आर-टी वेगवेगळे ध्यान नसून ते एकामागे एक येणारे ध्यानाचे चक्र आहेत. आणि हा एक पूर्ण चक्र झालं, की म्हणजे हे सायकल आहे. ही सायकल झाली, की त्याला काय म्हणायचं आपल्याला चक्रीय ध्यान असं तिथे त्या ठिकाणी म्हणायचं आहे. मग आता हा झाला यामागची जी काय आहे थिअरी, ते आपण आता पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण प्रत्यक्षामध्ये बघूया प्रॅक्टिकल त्याचं काय आहे. त्याच्यापूर्वीही सुरुवातीला आपल्याला बघा, तर मी दिलेल्या सूचना मला पाळता येतील का हो? किंवा मी एकदा थोडक्यात बघा, नेमकं सूचना देताना काय काय तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बघा, सुरुवात जी आहे ती शवासनामधून आहे. बरोबर आहे. सुरुवात काय आहे? शवासन. शवासन सर्वांनाच माहित आहे.
दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर किंवा बघा सुरुवात जी आहे ती शवासनापासून. हे शवासन. दोन्ही हात थोडेसे शरीरापासून बाजूला, दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, अशा प्रकारे शवासनामधून सुरुवात करायची आहे. आणि याच्यामध्ये IRT चा अभ्यास करायचा. IRT इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक. ती मी सांगतो कशी करायची, ती सूचना देतो तुम्हाला. सूचना दिल्या की ती तुम्ही करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर पुन्हा लिनियर अवेअरनेसचा जो भाग आहे, लिनियर अवेअरनेस म्हणजे रेखीय जागरूकता. रेखीय जागरूकतेचा अभ्यास करून घ्यायचा आहे, तिचा अनुभव करून घ्यायचा आहे. रेखीय जागरूकता म्हणजे कशी, आता बघा आपण शवासनामध्ये आहोत, इथं IRT आपण करून घेतली. IRT केल्याच्या नंतर सावकाश हा जो डावा हात आहे तो उचलायचा, मागे घ्यायचा. त्याच्या जशा सूचना देत जाईल तसं तसं तुम्हाला ते करून घ्यायचं. आणि याच्यामधली प्रत्येक क्रिया जी आहे, आता बघा पूर्ण हात वर आला, कानाला सलग चिटकून आलेला आहे. त्याच्यानंतर सावकाश आपल्याला डाव्या अंगावरती पूर्ण, बघा सेम ही स्थिती यायला पाहिजे. लक्षात, हात दिसतो का? माझा हात दिसत नाही. एक मिनिट. समजतंय सर. बघा हे असं हाताची उशी करायची आपल्याला, पण हात सरळ राहील. हात सरळ राहील, डोकं त्याच्यावरती असेल. आणि पाय, दोन्ही पाय एकदम सरळ, वाकडे तिकडे ठेवायचे नाही. टाचेवर टाच, गोट्यावर गोटा, गुडघ्यावर गुडघा, आणि हात त्याच्यावरती असा असेल. याच्यामध्ये लिनियर अवेअरनेसचा अनुभव घ्यायचा आहे. मग त्याच्यानंतर आता या मेडिटेशन मध्ये केली जाणारी प्रत्येक क्रिया एकदम सावकाश करायची. सावकाश सावकाश सावकाश. कोणतीही क्रिया असेल, हात लांब घ्यायचा असेल, हात जवळ घ्यायचा असेल, उठून बसायचा असेल, उठून उभं राहायचं असेल, खाली बसायचं असेल, सगळ्या क्रिया एकदम सावकाश करायच्या आहेत. आता लिनियर अवेअरनेसच्या नंतर मग पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा उठून बसायचं आहे, सावकाशच. बघा आता बघा, एकदा सांगतो, दाखवतो, म्हणजे पुन्हा तुम्ही करताना तुमच्या लक्षात येईल. एकदम सावकाश, मग आता बघा इथे क्लिअर करून दाखवतो. हे सावकाश आलं की पाय सावकाश असे जवळ घ्यायचे. उठून उभं राहताना सुद्धा दोन्ही पाय जवळ, डोळे मिटलेले असतील, आणि उठून उभं राहताना सुद्धा एकदम सावकाश, अशा पद्धतीनं सावकाश उठून उभं राहायचं. आता याच्यामध्ये स्टेडी अवेअरनेसचा भाग आहे. स्टेडी अवेअरनेसचा भाग आहे. तो कसा करायचा आहे, आता सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं. सावधान स्थितीमध्येच डोळे मिटलेले असतील, चेहऱ्यावर कुठलाच ताण नाही, शरीराच्या कुठल्याच भागावरती ताण नाही, हात एकदम सैल सोडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला पायाचे जे पंजे आहेत, त्याच्या माध्यमातून एकदा उजवीकडे झुकायचं आहे. आपल्या शरीराचा सर्व भार उजवीकडे आला पाहिजे. म्हणजे आपला ही जी टाच आहे, उजवीकडे जर झुकलो आपण तर या भागावरती ताण येतो, या भागावर. आता समजा हा पाय ठेवलाय असं, तर इकडच्या भागावरती, ह्या भागावर, डावीकडे झुकलं तर ह्या भागावर, पुढे झुकलं तर पंजावर, मागे झुकलं तर टाचेवर. अशा प्रकारे आपल्याला ताणांचा तिचा अनुभव घ्यायचा. बघा कसं सावकाश उजवीकडे झुका म्हणलं की सावकाश उजवीकडे झुकायचं. त्याच्यानंतर
डावीकडे असं बाकवायचं नाही आपल्याला, याच्यामध्ये सरळच आणि जितकं शक्य आहे तितकं डावीकडे. त्याच्यानंतर परत सावधान स्थिती, मागे, परत सावधान स्थिती, पुढे पंजावर, अशा रीतीनं पंजावर, मग पुन्हा परत सावधान स्थिती, सेंटरिंग, शांत थांबायचं आहे आणि आपल्या शरीराचा पूर्ण भाग सेंटरला येईल अशा प्रकारे तिथं थांबायचं, सेंटरला आला पाहिजे. त्याच्यानंतर 3D अवेअरनेस झाल्याच्या नंतर आपल्याला परत बसून आणि बसताना सुद्धा एकदम सावकाश बसायचं आहे, डोळे मिटलेले असतील, एकदम सावकाश बसून घेतलेलं आहे. परत आणि ज्यावेळेस आसनाचा भाग येईल, आसनाच्या भागामध्ये आत्ताच आपण हे करून घेतलेलं आहे कटिचक्रासन, हे सुद्धा उभं राहूनच सेंटरिंगचा भाग झाल्यानंतर हे आता याच्यामध्ये सुद्धा आसनं करताना सुद्धा एकदम सावकाश करायचं, एकदम हात सावकाश अशा प्रकारे. इथं थांबायचं आहे, इथं थांबलं की आपल्या ह्या भागावरती जो ताण पडतोय त्या ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. आता जी आसन आपण पुढे करणार आहोत, शशांकासन असेल, उत्तरासन असेल, की वेगवेगळ्या आसनामध्ये ज्या ठिकाणी ताण पडतोय शरीरामध्ये, म्हणजे तो भाग काय, हा काय भाग होतोय, उत्तेजित होतोय, आलं लक्षात, उत्तेजित होतोय. आणि उत्तेजित झालेल्या भागामध्ये ज्या वेदना संवेदना होत आहेत त्यांचा अनुभव त्या त्या आसनामध्ये घ्यायचा आपल्याला, त्या त्या आसनामध्ये त्यांचा अनुभव घ्यायचा आहे. आता इथं आलं की थांबायचं आहे आणि इथं ओंकाराचं गुंजन करून घ्यायचं. परत सावधान स्थिती, दोन्ही बाजूला करून घ्यायचे ते आसना, तुमचं चित्रासन. त्याच्यानंतर परत खाली बसून घ्यायचं आहे, दंडासन स्थिती, आणि एक एक पाय जवळ लांब करत परत शवासन. आता या शवासनामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, QRT, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक करून घ्यायचे आहे. क्विक रिलॅक्सेशन टेक्निकच्या नंतर फक्त बघा ज्यावेळेस मी तुम्हाला सूचना देईन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल सगळं. क्विक रिलॅक्सेशन टेक्निक झाली की परत आपल्याला उठून बसायचं, आणखीन अशा स्वरूपात परत उठून बसायचं आहे, दोन्ही पाय जवळ, दंडासन स्थिती. दंडासन स्थितीतून क्विक रिलॅक्सेशन टेक्निकच्या नंतर 3 आसनं करायची आपल्याला, 3 आसनं करायची. कोणकोणती आहेत, एक आहे वज्रासन. आता या वज्रासनामध्ये आपल्या पायावर भार पडतो, पायाच्या खालच्या भागावर किंवा पिंढऱ्यावर भार पडतो. तो जो भार पडलाय, तो जो दाब पडलाय, त्याचा अनुभव आपल्याला या वज्रासनामध्ये घ्यायचा आहे. लक्षात. त्याच्यानंतर परत शशांकासन, दोन्ही हात वर आणि सावकाश पुढे यायचं. शशांकासनामध्ये पुण्या भागात ताण पडतोय तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. समजा लोअर बॅक मध्ये ताण पडत आहे, पोटावरती ताण पडत आहे, पिंडळावरती ताण पडत आहे, त्याच्यामध्ये तो अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शशांकासनातून उठून बसून परत उत्तरासन, एक एक हाताने केलं तर उत्तम आहे. आता या उत्तरासनामध्ये आपल्या पोटाच्या भागावर जो ताण पडतोय त्या ताणाचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा, लक्षात. आणि परत काय करायचं आहे, शवासन स्थिती,
शवासनामध्ये डीप रिलॅक्सेशन टेक्निक ही शेवटची टेक्निक असेल. काय असेल? डीप रिलॅक्सेशन टेक्निक शेवटची टेक्निक असेल. डीप रिलॅक्सेशन टेक्निक जवळपास 15 मिनिटं चालणारी प्रक्रिया आहे. जसं आपण योग मध्ये सूचना देतो वेगवेगळ्या भागांना, पायाची बोटं शिथिल करा, पायाच्या अंगठ्या शिथिल करा, म्हणजे जसं योग निद्रेमध्ये सूचना असतात त्या सूचना डीप रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये सूचना असतात आणि तीच क्रिया आपल्याला तिथं करून घ्यायची असते. आणि आणखीन एक क्रिया आपण करूया प्रक्रिया ध्यान घेण्याच्या पूर्वी. बघा, उदरीय श्वसन किंवा त्याला डायफ्रोमॅटिक ब्रीदिंग असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, ताट बसायचं सर्वांनी. आणि पोटाचा भाग श्वास घ्यायचा आहे, पण कसा घ्यायचा बघा. आधी बघा, नुसतं श्वास घेताना मी 2 प्रकारचे श्वास घेऊन दाखवतो. एक पहिला प्रकार, आता दुसरा प्रकार, दुसरा प्रकार अजून एकदा बघा. बघा, हालचाल कशाची होती सांगा बरं. दिसते का तुम्हाला हालचाल कशाची होती दुसऱ्या प्रकारामध्ये? हालतोय, पोटाची होती. हालचाल होते. छाती जरा राहते का बघा. छाती थोडी सुद्धा किंचित सुद्धा हालत नाही. म्हणजे 2 प्रकारचे ब्रीदिंग. उदरीय श्वसन म्हणजे पोटाचा भाग वापरून केली जाणारी ब्रीदिंग. पोटात जात नाही श्वास आपला, परंतु डायफ्राम नावाचा एक अवयव, एक पडदा असतो इथं छातीच्या खाली. म्हणजे 2 विभाजन करतो तो. फुफ्फुसाना आणि हृदय वरी ठेवतो आणि खालचे पचनाचे अवयव खाली ठेवतो. त्यांना एकमेकात मिसळू देत नाही. दोघांच्या मधला तो एक पडदा आहे. आणि तो पडदा जितका खाली जाईल, तो पडदा जितका खाली जाईल तितका आपल्या, आता समजा एक बॉक्स आहे, एक बॉक्स आहे छोटासा, आणि त्या बॉक्स मध्ये एक फुगा ठेवलाय आपण, आणि तो फुगा आपण फुगवला, आणि आणखीन एक फुगा आहे तो बाहेर आहे, बॉक्सच्या मध्ये नाही, तो पण फुगवला. जास्तीत जास्त कोणता फुगेल? बॉक्स मध्ये असलेला फुगेल का बॉक्स मध्ये नसलेला फुगेल? बाहेर असलेलं सर. बाहेर असलेला फुगेल. किंवा आणखीन एक तिथं उदाहरण देऊया आपण. आणखीन एक बॉक्स आहे, पण त्याला बाजू नाहीत, फक्त कडा आहे. कडा आहे, ताराचा आहे, कसा ताराचा, बाजू नाही, फक्त कडेचा भाग आहे. तर त्याच्या मधला एक फुगा आहे. मग तो फुगवल्यास काय होईल? तो जास्तीची हवा भरली तर तो आतला जो भाग आहे त्याच्यातून तो फुगा बाहेर यायला प्रयत्न करेल. बरोबर आहे. म्हणजे उद्देश काय आहे? फुगा जास्तीत जास्त फुगवणं हा उद्देश आहे. म्हणजे फुगा म्हणजे आपलं फुफ्फुस, आणि जितकं जास्त फुगेल तितका जास्त मध्ये श्वास जाणार आहे. बरोबर आहे का? जितकं हे ना प्रसारण पावल तितकं मध्ये श्वास भरणार आहे. मग हा डायफ्राम जो भाग आहे, हा डायफ्राम जितक्या, आता बघा, श्वास जितका भरला की हे फुगा काय होतो? फुगतो, आणि त्याला अतिरिक्त जागा लागते. जागा अतिरिक्त लागते, परंतु छातीचा पिंजरा असल्यामुळं तो छातीचा पिंजरा फोडून बाहेर येणार आहे का? येणार नाही. परंतु आणखीन एक त्याला पर्याय आहे. खालची जी ही पातळ पट्टी आहे ही जितकी खाली जाईल, जितकी खाली जाईल तितकं फुगा जास्त फुगतो आणि तितकं श्वसन जास्त होतं. म्हणून याला म्हणायचं आहे उदरीय श्वसन. उदरीय श्वसन. आणि उदरीय श्वसनामध्ये निजामाबाद जास्तीत गया श्वास अपेक्स ऑफ लंग. दूसरा है यहाँ पे. उदरीय श्वसनामध्ये जास्तीत जास्त श्वास कुठं भरतो? अपेक्स ऑफ लंग. म्हणजे असे जे लंग्स ठेवलेले आहेत फुफ्फुस,
तो खालचा भाग जो आहे बुडाचा जो भाग आहे तो बुडाचा भाग याच्यामध्ये जास्तीत जास्त श्वसन आपलं होत असतं. त्याच्यामध्ये 2-3 भाग आहेत फुफ्फुसाचे, वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग असे आहेत. तळाचा भाग उदरीय श्वसनामध्ये तळाच्या भागामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये जातं, तिथला भाग जास्तीत जास्त फुगतो. ठीक आहे, थेअरी भरपूर झाली आपली. उदरीय श्वसनाचा थोडा अभ्यास करूया, कारण QRT मध्ये आपल्याला उदरीय श्वसन करायचं आहे. बघा, सर्वजण करायचं आता. 1 म्हणले की श्वास घ्या, 2 म्हणले की सोडा. ताड बसलात सर्वजण. 1 2 1 2 एकदम सावकाश सहज. 1 फक्त पोट फुगवायचं, छाती अजिबात फुगवायची नाही. 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. थांबूया, कारण जास्त जर अभ्यास घेतला की पोट दुखू लागतं, कारण रोज सवय नाही तुम्हाला उदरीय श्वसनाची. आणि रोज जर सवय असली तर पोट सुद्धा जास्त फुगतं आणि श्वसन सुद्धा जास्त होतं. बरोबर. पहिला दिवस असल्यामुळं तर उदरीय श्वसन जास्त घेतलं तर पोटात कळा येतात, पोट दुखू शकतं, त्याच्यामुळं कमी प्रमाणामध्ये घेऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडस आणखीन एक श्वसन, थोरेसिक ब्रिथिंग. छातीमध्ये श्वास भरायचा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. सावकाश डोळे उघडायचे. आता बघा, मेडिटेशनला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी IRT काय भाग आहे सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. शवासनामध्ये IRT क्रिया करून घ्यायची. इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक ही क्रिया आपल्याला पहिली क्रिया आहे आणि पहिल्यांदा करून घ्यायची आहे शवासनामधली. लक्षात. आता ही कशी करायची आहे? आता बघा, आपण डीप रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये काय सांगतो, काय सूचना देतो की पायाची बोटं शिथिल करा, पाय शिथिल करा, पिंडरी शिथिल करा, गुडघा शिथिल करा, हे शिथिल करा. शिथिलीकरणाची क्रिया सांगतो. पण IRT मध्ये काय आहे, तर ह्या सगळे जे आता बोट आहे, बोट आहेत, असा सगळा भाग ताणून घ्यायचा गच्च 1 मिनिटामध्ये. ही क्रिया किती मिनिटाची आहे? 1 मिनिटाची. शरीराचे सगळे भाग, पायाची बोट, तळवा, गुडघा, गोटा, पिंडरी, मांडी, पोटाचा भाग, पाठीचा भाग, छातीचा भाग, तसं खांदे, चेहरा, हा सगळा भाग काय करायचा आहे? ताणून घ्यायचा. चेहऱ्यावरती सुद्धा बघा, एकदम असं प्रेशर मध्ये सगळी बोट, सगळा भाग, छाती असं सगळं ताणलं गेलं पाहिजे. आणि हे किती वेळ धारण करून ठेवायचं आपल्याला? असं 1 मिनिटापर्यंत. आणि ही सगळी क्रिया आहे एक 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 सगळं ताणत असं घ्यायचं नाही. पटकन सगळं शरीर जितकं होता होईल तेवढं शक्य जितकं आहे तितकं ते सगळं शरीर ताणून गोळा करून ठेवायचं आहे, बांधून.
आणि सोडताना कसं सोडायचं, एक एक भाग सोडायचे आहेत का नाही, सोडताना सगळा भाग एकदा सोडायचा. दिलं लक्षात. आणि याच्यामध्ये मग आता उत्तेजना करून शिथिलता केल्यास जो अनुभव येतो, उत्तेजना करून शिथिलता केल्यास जो अनुभव येतो, तो अनुभव त्या ठिकाणी घ्या. ठीक आहे, सगळेजण शवासनामध्ये या. शवासनामध्ये यायचे सगळेजण. मॅट वगैरे सगळी व्यवस्था केलेली असेलच तुम्ही सर्वांनी. नसेल तर काय हरकत नाही, पुढच्या वेळेस करा. पण ज्यांनी शक्य आहे त्यांनी तरी करा. परंतु व्हिडिओ दिसला पाहिजे, तुम्ही काय करताय ते दिसलं पाहिजे. मॅट जी आहे ती आडवी टाका, शक्य असेल तर आडवी टाका. कॅमेरेला उभी न टाकता आडवी टाका. अर्चनाताई, जागा असेल तर अशी टाका, नसेल तर राहू द्या. बरं ठीक आहे. आणि कोण करतंय दुसरं? थोडासा कॅमेरा खाली करा, दिसेल. पूनमताई किंवा राधाताई. हा, शवासनामध्ये या. गंगाताई तुम्ही पण सगळेजण बघा. फक्त एक IRT आपण करून घेऊया, त्याच्यानंतर आपण पूर्ण प्रक्रिया नंतर करू. बघा, मी स्टार्ट म्हटलं की एक एक अवयव ताणून घ्यायला सुरुवात करायची. अलग लक्षात, पायाच्या बोटांपासून ते सगळं अलग लक्षात. आणि ही क्रिया जी आहे ही पटकन झाली पाहिजे आणि सगळा भाग ताणून ठेवायचा आहे. कधीपर्यंत? स्टॉप म्हणेपर्यंत. स्टॉप म्हणलं की सगळा ताण एकदाच झटक्यात एका सोडून द्यायचा. लक्षात. बघा, करूयात आपण सगळेजण एकदा. स्टार्ट. स्टॉप. जमलं का सर्वांना? का जमलं नाही? सर तुम्ही आकुंचन करायला सांगितलं नाही सर, तुम्ही ताण द्यायला सांगितलंय. ताण आणि आकुंचन एकच. बघा सर आता. सर एक बघा, मिनिट सर, म्हणजे आकुंचन करायचंय का ताण द्यायचंय म्हणजे ओढून धरायचंय, म्हणजे बघा स्ट्रेच चांगला स्ट्रेच द्यायचंय का असं आक्रसून आकुंचन. धरायचं? आकुंचन बघा, तुम्ही जो तुमचा संशय, तुमचं हे जे आहे, आता शरीराचा भाग, आता हातांचा भाग, हे शिथिल आहे. बरोबर आहे, शिथिल आहेत. आपण स्टार्ट म्हणलं की हे जवळ घ्यायचे, असे आक्रसून घ्यायचे, आक्रसून घ्यायचे. अलग लक्षात. आणि आता याच्यावर पण एक ताण निर्माण होईल, याच्यावर ताण निर्माण होईल, छातीवर ताण निर्माण होईल, पोटावर ताण निर्माण होईल. सगळा भाग आक्रसून घ्यायचा. पायाच्या बोटापासून, पायाचे बोट पण असे आकृसून घ्यायचे आणि पायाचा तळवा, पायाच्या पिंढऱ्या, सगळा भाग आकृसून घ्यायचा. आलं का लक्षात? समजलं का आता? आणि सर ब्रीदिंग कशी असली पाहिजे? श्वास मध्ये घेतला पाहिजे त्यावेळेस? ब्रिदिंग श्वास मध्ये रोखून ठेवला तरी चालते किंवा सामान्य असली तरी चालेल. तुम्हाला जे शक्य आहे ते करा, कारण पुढे आपण बघणारच आहोत सगळे नियम. सुरुवात आपण अशी बघतोय. बघा, स्टार्ट म्हणल्यास सुरुवात करायची पायाच्या बोटापासून, पिंढऱ्यापासून, मांड्या, सर्वच भाग आकृसून घ्यायचा. स्टार्ट. पटकन करून घ्यायचं सगळ्या भागाचं शरीराचं आकुंचन.
मुठी बांधल्या पाहिजेत. चेहऱ्यावरती सुद्धा ताण म्हणजे आकृषून घेतलं पाहिजे. चेहरा सुद्धा असा एक ताण निर्माण करायचे आहे. शक्य आहे तितकं करा, अंकुंचन करा, अंकुंचन करा, अंकुंचन करा, अंकुंचन करा, करा जितकं शक्य आहे तितकं. टॉप पटकन एका झटक्यात सोडून द्यायचा. ठीक आहे. आता जमलं का बघा सगळ्यांना सांगा बरं. येस अगोदरपेक्षा आता जमलेलं आहे. हो बरोबर सर. आहे. हो. हो आणि याच्यामध्ये काय तुम्हाला अनुभव वाटतो का सांगा. अनुभव काय वाटला. अंकुंचन करून एकदा असं एक प्रेशर निर्माण झालं शरीरावरती आणि आपण पटकन सोडलो. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन निर्माण झालं. हो याच्यामध्ये अनुभव तुम्हाला आला ना. आता आपण बऱ्याच मेडिटेशन मध्ये फक्त रिलॅक्सेशन टेक्निक वापरत असतो. अलग लक्षात. फक्त रिलॅक्सेशन देतो आपण कोणीही याच्यामध्ये. पण असा अंकुंचनाचा भाग उत्तेजित काय आहे. अगोदर शरीराला उत्तेजित करून घ्यायचा आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे. शिथिल करायचं आहे. आता बघा समजा आपल्याला जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. समजा आपल्याला जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. तर जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तर आपण आत्ताच 9 वाजता जेवण केलेलं आहे आणि कोणीतरी आलं आपल्याला आमंत्रण दिलं की तुम्हाला 12 वाजता जेवण आहे बघा चला जेवायला या म्हणून सांगितलं. आपण जेवायला गेलो. बळजबरीनं आपल्याला नेलं नाही जायचं नसलं तरी आणि आपल्याला जीव वाढलं सगळं आपण खाल्लं. पण हा एक भाग झाला. आता आणखीन एक दुसरा भाग. आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे. सकाळी आपण गाडीमध्ये निघालोय. तिथं पोचायला 1 वाजले. कार्यक्रम व्हायला 2 वाजले. अगोदर पुरुषांच्या पंक्ती बसल्या. त्याच्यानंतर स्त्रियांच्या बसल्या. म्हणजे जेवायला 3 वाजले. आता बघा 2 गोष्टी. एक 12 वाजताचं जेवण, एक 3 वाजताचं जेवण. 3 वाजता जेवण जे करतोय आपल्याला कडकडून भूक लागलेली आहे. कशी भूक लागलेली आहे. कडकडून भूक लागली आहे. मग दोन्ही जेवणापैकी कुण्या जेवणाचा आनंद तुम्हाला जास्त येईल. 9 वाजता जेवण करून 12 वाजता केलेल्या जेवणाचा आनंद जास्त येईल का सकाळी 9 वाजता जेवण केलेलं आहे आणि तुम्ही 3 वाजता जेवण करताय त्याचा आनंद चांगला आहे. कुण्या आनंद चांगला येईल सांगा. 3 2 नंबर जेवण आहे त्याचा आनंद तुम्हाला चांगला येईल. बरोबर आहे. म्हणजे का. कारण तुम्ही भुकेची जाणीव करून घेतली. भुकेचा पण आस्वाद घेतला आणि पोट भरल्यानंतरचा पण आस्वाद घेतला. भूक लागल्यानंतर काय होतं त्याचा पण आस्वाद घेतला आणि भुकेचं शमन झालं अन्न ग्रहण केल्यानंतर त्याची तृप्तीचा पण अनुभव घेतला. त्याचप्रमाणे आहे या IRT मध्ये. अगोदर ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. कारण काय म्हणलं याच्यामध्ये नागेंद्र स्वामी काय म्हणतात की ताणाचा अनुभव घेतल्याशिवाय शिथिलीकरणाचा अनुभव येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अगोदर ताणाचा अनुभव घ्या आणि मग शिथिलीकरणाचा अनुभव घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. किंवा उगाचच तुम्ही सहज पडलात सर्व काही शिथिल करा शिथिल करा शिथिल करा असं म्हणत गेलं आपण तो अनुभव तिथं व्यवस्थित येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. हे IRT टेक्निक झाली. आता काही क्रिया करून घेऊया. IRT जे आहे 1 मिनिटामध्ये करायची आहे. आता त्याच्यानंतर 1च मिनिट बघा. आणि QRT मध्ये काय करायचं आपल्याला उदरीय श्वसन करायचं आहे झोपून शवासनामध्ये. आता बघा IRT जी आहे ती 1 मिनिट करायची आहे. 1 मिनिटापर्यंत ही झाली पाहिजे. त्याच्यानंतर लिनियरचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर सेंटरिंगचा अभ्यास. सेंटरिंगच्या अभ्यासानंतर अर्धकटी चक्रासन. त्याच्यानंतर QRTचा अभ्यास 3 मिनिटं करायचा आहे. म्हणजे काय उदरीय श्वसनाचा इथं अभ्यास करायचा आहे. झोपूनच उदरीय श्वसनाचा अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास 3 मिनिटं करायचा आहे. त्याच्यानंतर पुढची 3 आसनं. त्याच्यानंतर DRT 14 मिनिटापर्यंत करायची आहे. ठीक आहे. बघा सर्वजण परत शवासनामध्ये यायचं आहे.
आता दिलेल्या सूचनांचं पालन करायचं. पहिली वेळ आहे, आलं तरी चालेल, चुकलं तरी चालेल, ठीक आहे. करूया, जितकं शक्य आहे तितकं करू. तसं आडवं मॅट टाकता आलं तर चांगलं होईल. राधाताई तुम्ही किंवा म्हणजे तुम्ही काय करता ते कळतं, नेमकं लक्षात येत. हा, ठीक आहे. या पटकन शवासनामध्ये या. आता आपण IRT ची जी प्रक्रिया करून घेतली ती पटकन 1 मिनिटामध्ये 1 ते 2 मिनिटामध्ये करून घेतलेली आहे. होय. हा, ठीक आहे. अर्धा मिनिटामध्ये केली आहे IRT आपण आताची. आता तुम्हाला 1 मिनिटापर्यंत करायची आहे. मी स्टार्ट म्हणलं की सुरुवात करायची आणि स्टॉप म्हणलं की थांबायचं. त्याच्यानंतर उठून बसायचं नाही. मी ज्या पुढल्या सूचना देईल त्या सूचनांचं पालन करायचं. आता एक आपण मंत्र म्हणूयात किंवा IRTच्या सुरुवातीला हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. सर्वांनी म्हणायचा आहे. बघा, माझ्या माग म्हणा शवासन स्थितीमध्ये. कारण ज्याप्रमाणे योग वर्गाची सुरुवात आपण मंत्राने सुरुवात करतो, योगेन चित्तस्य पदेन वाचा, तसंच या IRT चक्रीय ध्यानाची सुरुवात सुद्धा या मंत्रानं आपल्याला करायची आहे. तर बघा, सर्वजण म्हणायचं आहे, माझ्या माग म्हणा. लये संबोधये चित्त विक्षिप्त क्षमयेत पुन्हा सकषाय विजानीयात् समप्राप्त तीन चालयेत. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण लगेच IRT करूया. स्टार्ट म्हणलं की सुरुवात करायची आहे, स्टॉप म्हणलं की थांबायचं आहे. स्टार्ट. पायाची बोट, पिंढरी, मांड्या, हिपचा भाग, पोटाचा भाग, पाठीचा भाग, हाताची बोट, मनगट, खांदे, छाती, गळा, चेहरा, डोक्यावरचा भाग, स्काल्पचा. थांबायचं आहे, याच टेक्निकमध्ये थांबायचं आहे. जितकं अंकुंचन करून घेता येईल तितकं करायचं आहे. अंकुंचन करा, अंकुंचन करा, अंकुंचन करा. जितकं शक्य आहे त्या या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. थोड्याच वेळात मी स्टॉप म्हणणार आहे. शक्य आहे तितकं अंकुंचन करा. स्टॉप. एका झटक्यात सगळा ताण सोडून द्यायचा. शवासनामध्येच थांबायचं आहे आणि रिलॅक्सेशनचा अनुभव घ्यायचा आहे. रिलॅक्सेशनचा अनुभव घ्यायचा आहे. पाय शिथिल झालेले असतील, हात शिथिल झालेले असतील. आता याच्यानंतर पुढे आपल्याला डाव्या आडंगावरून उठून बसायचं आहे. सावकाश थांबा, थांबा, सूचना देतो मी. एक हात उठून बसायचं नाही. सुरुवातीला 1 मिनिट उठून बसायचं नाही. लिनियर अवेअरनेस करायची आहे. हा, लिनियर अवेअरनेस. घाई करू नका, सूचनांचं पालन करा. डोळे मिटलेलेच असतील, डोळे उघडायचे नाहीत. लिनियर अवेअरनेस. टाचावर टाच, गुडघ्यावर गुडघे, दोन्ही पाय एकमेकावरती ठेवलेले असेल. एक हात आपल्या डोक्याखाली असेल उशीसारखा आणि एक हात वर असेल. वर ठेवायचा आहे, वर. हा, तसं ठीक आहे. थांबायचं आहे आणि रेखीय जागरूकता किंवा रेषीय जागरूकतेचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे काय,
आपले शरीर आणि पृथ्वी, आपले शरीर आणि खालची फरशी यांच्यामध्ये एक रेष निर्माण झालेली आहे. एका प्रकारची रेष तयार झालेली आहे आणि आपलं शरीर जे पृथ्वीला चिटकलेलं आहे आणि तिथं या रेषीय एक प्रकारचा ताण निर्माण झालेला आहे. रेषीय एक प्रकारचा ताण निर्माण झाला आहे आणि त्या ताणाचा आपल्याला त्या ठिकाणी अनुभव घ्यायचा आहे. डोळे मिटलेलेच असतील. आता त्याच्यानंतर सावकाश दोन्ही पाय जवळ घेत उकडू आसनामध्ये यायचं आहे. उकडू आसन काल दाखवले बघा मी काल. अगोदर जवळ घ्या पाय, उठून बसा. त्याच्यानंतर सावकाश करायची क्रिया, सगळ्या क्रिया सावकाश एकदम. डोळे मिटलेलेच असतील. उकडा आसनाच्या नंतर सावकाश उभं राहायचं आहे. सर्व शरीर शिथिल सोडलेलं आहे. डोळे मिटलेले असतील, चेहरा समोर असेल. फक्त मी सूचना काय देतोय त्याचं पालन करा. बघण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही. ठीक आहे. आता 3D अवेअरनेसचा अनुभव घ्यायचा आपल्याला. 3 डायमेन्शनल अनुभव. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, सावकाश पुढं झुका. जितकं शक्य आहे तितकं, तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं. बेंड व्हायचं नाही, वाकायचं नाही, वाकायचं नाही. सरळच पुढं झुकायचं आहे, थोडं जितकं शक्य आहे तितकं. कमरेतून वाकायचं नाही, अजिबात वाकायचं नाही. मान वाकायची नाही. मान सरळ असेल. जितकं शक्य आहे तितकं. पूर्ण जास्त येईल असं याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. आता परत सावधान स्थिती, परत मागं जा. तर परत आता टाचेवर भार द्यायचा आहे. म्हणजे टाचेवर भार येईल असं मागं झुकायचं आहे, मागं. बेंड व्हायचं नाही. बेंड व्हायचं नाही अजिबात. थोडी आता परत सेंटरला यायचं आहे. आता डावीकडे झुका. डावीकडे झुका. सगळ्या क्रिया डोळे झाकून करायच्या आहेत. तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं झुका. जितका वेळ थांबता येईल तितका वेळ थांबा. परत सेंटरिंगला या. सेंटरला यायचं आहे. सेंटर. राधाताई सेंटरिंग. आता विरुद्ध बाजूला, डाव्या बाजूला झुकायचं आहे सावकाश. बाक व्हायचं नाही. सहज थोडं जरी झुकलं तरी बस झालं. फक्त खालचा तळवा जो आहे त्याच्यामध्ये जागरूकता आली पाहिजे. म्हणजे बाजूच्या भागाला, पुढच्या भागाला, मागच्या भागाला फक्त जागरूकतेचा तिथं अनुभव घ्यायचा आपल्याला. थोडं जरी झुकलं तरी तो अनुभव आपल्याला त्या ठिकाणी येतो. परत सेंटरिंग. आता काय करायचं आहे, सेंटरिंगच्या नंतर सेंटरिंगमध्येच थोडा वेळ थांबायचा आहे. आता सगळा भार सेंटरला असेल म्हणजे इथं बिंदू एक सेंटर, जसं पेन्सिलचं टोक जर पेन्सिल आपण उभी केली, पेन्सिलचं टोक खाली ठेवलं तर सगळा पेन्सिलचा भार त्या टोकावर येतो. त्याप्रमाणे आपला सगळ्या शरीराचा भार पायांच्या तळव्यावरती सेंटरला आलेला असेल आणि बिंदू जागरूकता, त्याला म्हणायचं बिंदू जागरूकता. बिंदू जागरूकतेचा अनुभव घ्यायचा आहे. चालायचं नाही, पंजे उभे करायचे नाहीत. फक्त सेंटरवर. तळपाय, पूर्ण तळपाय चिटकलेले असतील खाली. आता मागे नाही, पुढे नाही, बाजूला नाही, कुठंच नाही, फक्त सेंटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता उजवा हात
सावकाश वर घेत जायचा आहे आणि डावा हात सावकाश थोडा थोडा खाली येऊ द्यायचा आहे आणि अर्धकटी चक्रासनामध्ये यायचा आहे. सावकाश 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 सावकाश. हात खाली घ्या, हात खाली घ्या. तेव्हा माझं बघून करा. पहिल्यांदा असल्यामुळे थोडं अवघड झालं. बघा, डोळे उघडा, माझं बघून करा. बघा हात मी किती सावकाश घेतो बघा बाजूला. हे असं. तो सुद्धा फाट झाला. बघा ते फाट झाला हात तुमचा. बघा कुठं आलाय आता माझा, कुठं आलाय बघा, अर्ध्यात आलाय आणि थोडं झोपलोय मी. इकडचा हात थोडा खाली गेलाय. बघा बघा सावकाश, जितकं सावकाश होईल तितकं सावकाश. आता थांबायचंय. ओंकाराचं गुंजन. सावकाश हात खाली घ्यायचा. हात खाली घेताना सुद्धा एकदम सावकाश बघायचं. माझं जितकं बघत करा, बघत करा. माझा हात जिथं असेल तिथंच तुमचा हात पाहिजे. दुसऱ्या बाजूला झोकायचं नाही लगेच. बघा हात, बघा माझ्या हाताकडे. आता दुसरा हात पण त्याचप्रमाणे सावकाश करून मी इकडच्या बाजूला झोपायचं. बघा गंगाताई तुमचा अर्ध्यात गेला बघा लगेच हात. आता अर्ध्यात आला. बघा पूर्ण स्थिती. याच्यात परत ओंकार गुंजन. शक्य असेल तर करा, नसेल तर असू द्या. जितकं शक्य आहे तेवढं करा. परत सावकाश उठायचं. एकदम सावकाश. बघा हात कसा येतो माझा. बघा आणखीन वरच आहे, अजून अर्ध्यात आला नाही. सावधान स्थिती. आलो सावधान स्थितीमध्ये. आता सर्व शरीर शिथिल सोडून दे. परत आता सावकाश उकडवासनामध्ये यायचं आहे. बसताना बघा, बसा बरं बघू तुम्ही कसं बसता. बसा. तेव्हा माझं बघत बसा. थांबा, उठून उभं राहा. आता बघत बघत बसायचं म्हणजे. बघा या सावकाश खाली. बघा अशा पद्धतीने सावकाश खाली बसायचं. आलं. त्याच्यानंतर परत उजव्या बाजूने पाय काढायचे. उजव्या बाजूने पाय काढायचं बाजूला. आणि हा जो खालचा हात आहे तो परत लिनियर अवेअरनेस मध्ये जायचा पहिल्यांदा. लिनियर अवेअरनेस मध्ये आणि त्याच्यानंतर शवासनामध्ये जायचं आहे. याच्यामध्ये थोडा QRT भाग घेऊ आणि बाकीचा भाग आपण उद्या घेऊया. शवासनामध्ये या, कारण पहिला दिवस असल्यामुळे जास्त वेळ QRT पण तुम्ही करू शकणार नाही. शवासन स्थिती.
शवासन स्थिती. हा आली श्वासन स्थिती. ठीक आहे. आता बघा, श्वास भरून घ्यायचा आहे, फक्त पोटाची हालचाल करायची आहे. किंवा मी 1 म्हणल्यास श्वास घ्या, 2 म्हणल्यास सोडा. पोट फुगवायचं आहे, पोट रिकामी करायचं आहे. आणि सर्व लक्ष कुठं असेल? पोट आपलं कसं वर जातंय, खाली कसं येतंय, वर कसं जातंय, खाली कसं येतंय, प्रसरण आणि अंकुंचन कसं होतंय, सर्व लक्ष याच्याकडे ठेवायचं. ठीक आहे. एक दीर्घ श्वास घ्या अगोदर आणि सोडा. 1, 2. आता पूर्ण श्वास पोटात भरायचा. 1, सावकाश भरायचं. 2, सावकाश सोडायचं. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. आता तुम्ही करा, स्वतः करा. मी 1, 2 म्हणणार नाही. फक्त पोट कसं वर जात आहे आणि खाली कसं येतंय याच्याकडे लक्ष द्यायचं आणि याचा अनुभव घ्यायचा. ठीक आहे, थांबूयात. थांबवायचं श्वसन आणि सामान्य श्वसन. उठून बसायचं नाही लगेच. सामान्य श्वसन. आता उदरीय श्वसन सोडा. परत सावकाश डाव्या अंगावरून उठून बसा. ठीक आहे. आता बाकीचा जो भाग आहे किंवा तर याच्यात एक लक्षात घ्या, घाई करायची नाही. आणि ज्यावेळी आपण हे सायकलिक मेडिटेशन करतोय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या आपण क्रिया करतोय त्या क्रियेमध्येच मग्न राहायचं. आलं का लक्षात? बघा, हा हात उचलतोय, इकडं झुकतोय, परत हात खाली घेतोय, परत खाली येतोय. त्या ज्या क्रिया आपण करतोय सलग, सगळं आपलं लक्ष त्या क्रियांमध्येच ठेवायचं. प्रत्येक क्रियेकडे लक्ष ठेवायचं, दुसरीकडे ध्यान जाऊ द्यायचं नाही. सगळं लक्ष त्या क्रियांमध्ये. काय अडचण असेल तर विचारा. सर ते कॉन्ट्रॅक्ट जे बॉडी आहे त्याला इंग्लिश टर्म काय आहे? कॉन्ट्रॅक्टच आहे का? हो, कॉन्ट्रॅक्शनच म्हणायचं. कॉन्ट्रॅक्ट कारण घे. म्हणजे असं आकडून जे आपण म्हणतो सगळं बॉडी. अंकुंचन. अंकुंचन म्हणतो त्याला. अंकुंचनला इंग्लिश हो. कॉन्ट्रॅक्ट युअर बॉडी. स्ट्रेच म्हणता येणार नाही. स्ट्रेच म्हणता येणार नाही. स्ट्रेच म्हणजे ताणायचं झालं. दोन ताणाचे प्रकार 2. एक रबर आहे समजा आपल्याकडे, तुम्ही जे केसाला लावता ते, हे खेचणं हा वेगळा ताण झाला. स्ट्रेच.
आणि सोडणं हा वेगळा झाला. आपण आता सध्या जो करतोय तो स्ट्रेच करत नाही. आता बघा हाताचा हा व्यायाम करताना याच्यामध्ये काय झाला, खालचा भाग स्ट्रेच झाला, पण याच्यामध्ये स्ट्रेच करत नाही, आपण आकुंचन करतो अशा स्वरूपात. सर बोला. सर ते गंगा मॅडमनी जो प्रश्न विचारला ना, ते फर्स्ट सेमिस्टरला जे नोट्स दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये हे सायक्लिक मेडिटेशन पूर्ण इंग्लिश मध्येच दिलेलं आहे. असं आहे का? म्हणजे ठीक नोट्स आहे. आहे त्याच्यामध्ये पूर्ण इंग्लिश मध्येच दिलेलं आहे. त्यांनी वाचल्या तर त्यांना त्या टर्म्स समजतील कुठे काय इंग्लिश वर्ड आहेत ते. बरोबर आहे, बरोबर आहे, लक्षात येईल तुम्हाला. ओके. थँक्यू. थांबूयात मग, बाकीचा भाग उद्या घेऊया आपण. म्हणजे येस. आता तुम्ही सकाळी काय करा, किंवा वेळ मिळाल्यास थोडासा अभ्यास प्रॅक्टिस करा उद्यापर्यंत, म्हणजे उद्या आपल्याला सगळं व्यवस्थित करता येईल अशा प्रकारे. हो सर. थांबूया. येस. आज तुम्हाला सगळ्या क्रियांची तोंड ओळख झाली, माहिती झाली, बरोबर आहे. हो. उद्या तुम्हाला ते करता येतात, सहज करता येतात. ठीक आहे, हो. थांबूया. येस.